परवाचे काही माझ्याकडे सेशन घ्यायला आली होती. तिचा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि त्याचे कोणीच मित्र नाहीत असं ती सांगत होती. मला तिच्या डोळ्यात फक्त काळजी आणि भीती दिसत होती की माझा मुलगा फिट कसा होणार या शाळेत, त्याला मित्र कसे मिळणार त्याच्या योग्यतेचे. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मनधागाधागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मुलांना जेव्हा मित्र होत नाहीत तेव्हा काय उपाय करावेत. नंबर 1, मित्र न मिळणं म्हणजे काय ती मुलं चुकतायत असा त्याचा अर्थ नाही. आधी आई वडिलांनी गिल्टी वाटणं बंद करावं, कारण ही काही त्यांची चूक नाहीये. काही मुलं इंट्रोवर्ट असतात आणि ती वेळ घेत घेतच मित्र बनवतात. त्यामुळे त्यांना असं विचारण्यापेक्षा की आज कोणते गेम्स खेळले, असं विचारा की आज तुम्ही कोणाशी बोललात का, कुठल्या पिरियडला तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली. नंबर 2, रोल प्ले. रोल प्ले म्हणजे काय तर घरात वेगवेगळ्या सिच्युएशन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा. मुलासोबत गेम खेळा, त्याला म्हणा मी तुझा मित्र, तू माझ्याशी येऊन पहिल्यांदा काय बोलशील. अशाने मुलांना काय बोलायचंय याची आपसुकच प्रॅक्टिस होते. नंबर 3, छोट्या छोट्या गोष्टी अप्रिशिएट करा. जर तुमचं मूल 1 मिनिटं कोणाशी तरी बोललंय किंवा कोणाला तरी स्माईल दिलंय तर अर्थातच तुम्ही ते वेळ काढून अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. त्यातनंच तुमच्या मुलाला कळेल की हे करणं अजून महत्त्वाचं आहे. नंबर 4, त्याला योग्य वातावरण द्या. कधी कधी ग्रुप असणं हे महत्त्वाचं नसतं, पण त्याला योग्य वातावरण मिळणं गरजेचं असतं. मग कदाचित त्याला आर्ट क्लासला घाला किंवा एखाद्या स्पोर्ट्स क्लासला घाला किंवा म्युझिक, डान्स जिकडे त्याला इंटरेस्ट आहे. कधी कधी समान आवडीमुळे मित्र आपोआपच बनून जातात. मी दिलेल्या स्ट्रॅटेजीज नक्की फॉलो करून बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पालकत्वाविषयी खूप सारे क्वेश्चन मार्क असतील, खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल, तर आपला पेरेंटिंग इसेन्शियल्सचा हा कोर्स नक्की जॉईन करा. त्यासाठी मला DM करायला विसरू नका.